तू पण घे, तू मेन घ्यायला पाहिजेस, तो जोडीला आहे. मला पण दे ना, मी. आणि आता इथून जायचंय शूटला. शूट अलिबाग मुंबई रोड. सर सर घोडा आला धावत, घोडा. गुड मॉर्निंग गाईज, नवीन व्लॉग मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा व्लॉग मी इतक्या स्पेशल लोकेशन वरून सुरू करते. माझ्या मागे बघू शकता अलिबागचा सुंदर समुद्र किनारा आहे. सुंदर किती आहे ते मी तिथे जाऊनच तुम्हाला सांगते. आणि अगदी माझ्या समोर आहे. बाय द वे आम्ही इथे राहिलो होतो काल जेव्हा नलिनी काकूंचं शूट झालं तेव्हा. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली जेव्हा रात्री पोहोचलो ना तेव्हा अंधार होता ना सगळा. प्रदीप काल अंधार होता ना सगळा, त्याच्यामुळे मला दाखवता नाही आलं. पण सकाळी इथे ह्या बाजूला आमच्या खोल्या होत्या त्या साईडला. आणि तिथून एक्झॅक्ट समोर हा समुद्र किनारा आहे. मला वाटतं तो जो फोर्ट आहे गुलाबा किल्ला, गुलाबा नाही सॉरी फोर्ट आहे, फोर्ट आहे. पण नाव तुम्ही सांगा मला. घोडा आला ब्लॉग मध्ये नाव, तो बघा. तो इथून कुठून तरी ना, मला वाटलं काय पळत पळत इथून कुठून तरी आला आणि ह्या गेट मधून आला. अंगावर वगैरे आला तर काय करणार. जोकच झाला. एक नंबर घोड्याने एंट्री घेतली. सो अलिबाग मुंबई रोडवरच जायचं आहे. त्याच्यामुळे तिथून घरी निघण्यासाठी जरा बरं पडेल. तुम्ही पाहत राहा व्लॉग. चला. आणि मग आम्ही फायनली गाडीने पोहोचलो अंकिता आणि कुणालच्या घरी. म्हणजे अंकिताच्या सासरी जे अलिबागमध्ये आहे. आणि इथे गेल्यावरती तिथे गौरीचा ओवसा होता यावेळी पहिलाच अंकिताचा. त्याच्यामुळे ती सगळी गडबड होती. पण त्यात पण वेळ काढून तिने तिच्या फॅमिलीने आमच्याशी छान गप्पा मारल्या. पुढे ते तुम्ही सगळं बघालच. सुरुवात झाली, आम्ही गेल्यावर चहा वगैरे घेतला आणि मग सगळं इंटरव्ह्यूचं प्लॅनिंग सुरू झालं. पहिलेच मी त्या दोघांवरती ना उखाणा घ्यायचा असा बॉम्ब फोडला. त्यांची रिॲक्शन बघा. हो उखाणा कसा, तू पण घे, तू मेन घ्यायला पाहिजेस, तो जोडीला आहे. मला पण दे ना, मी. हे आधी सांगितलं असतं मी सांगणार होते. तर आता फायनली शूट झालेलं आहे. ही छान अशी हिरवीगार शेती आहे मागे. आणि हे आमचे आंदोलक तिकडे साई कुठेतरी काहीतरी करतोय. ह्याची ना, ह्या तळ्यांची मी तुम्हाला नंतर स्टोरी सांगते. तिथे त्या मंदिराच्या इकडे गेलो ना की सांगते. म्हणजे माझा आजचा ड्रेस एकदम नवीन कसा दिसतोय नक्की सांगा. चला आता ते अंकिता ओवसा सुप घेऊन जाणार आहे, सो ते बघूया. आम्ही त्यांच्या घरी आरतीसुद्धा अटेंड केली. या वर्षीच्या गणपतीमध्ये मला खूप कमी ठिकाणी आरतीला जाता आलं आणि त्यात नेमकी ही संधी मिळाली. खूप शॉर्ट आरती होती, पण त्याची पण एक झलक थोडक्यात मी तुम्हाला इथे दाखवते. ती आधी बघून घेऊया. चला या आहे ना कुणाला
पुढे मग ते सगळे मंदिरात गेले आणि मग तिथून येताना तिथे मग आम्ही सगळ्या फॅमिलीबरोबरची छोटीशी जी मुलाखत होती ती पण घेतली. या ज्या आता तुम्ही बघताय ना त्या आहेत इरा मायरा, ज्या अंकिताच्या आता पुतण्या लागतात. त्या दोघींनी पण इंटरव्ह्यूमध्ये इतकं सुंदर अथर्व शीर्ष म्हटलं आहे ना, त्या जुळ्या बहिणी आहेत आणि इतकं छान त्यांनी म्हटलं आहे की तुम्ही तो इंटरव्ह्यू बाकी कशासाठी नाही पण इरा मायराच्या या अथर्व शीर्षासाठी नक्की जाऊन बघावा. अनेकांनी त्या व्हिडिओखाली कमेंटमध्ये पण त्या दोघींचं कौतुक केलं. या ज्या समोर दिसत आहेत त्या आहेत अंकिताच्या सासूबाई. त्यांनी सुद्धा आमचा खूप छान पाहुणचार केला. इथे थोडक्यात सांगायचं तर या बाजूचे जे गुलाबी साडी आणि ब्ल्यू कुर्तामध्ये आहेत ते अंकिताचे दीर जाऊबाई, त्या बाजूचे पिवळ्या साडी पिवळा कुर्ता ते सुद्धा अंकिताचे दीर जाऊबाई आणि मध्ये सासू सासरे होते. त्यानंतर आम्हाला जेवायला वाढलं. जेवण अत्यंत रुचकर होतं, म्हणजे चवीला तर एकदम भारी, पण मेन्यू पण खूप भारी होता. जसं की तुम्ही आता बघू शकता, मोदक अर्थातच, पुरणपोळी होती, वरण भात, छोले भाजी, सांडगी मिरची जी सिंधुद्योगची होती, अंकिताने खास सांगितले, मला खूप आवडली आणि मी पुन्हा तिथे जाऊन एकदा कधीतरी खरेदी करणार आहे. आता तुम्हाला थोडक्यात त्या तळ्यांची गोष्ट सांगायची तर अंकिताने आम्हाला सांगितलं आणि कुणालने पण आता तेच सांगितलं. मला जेवढं लक्षात आहे तेवढं सांगते की या गावामध्ये ना जवळपास प्रत्येक घराच्या बाहेर अशा पद्धतीचं तळं आहे. पूर्वी या गावामध्ये जेव्हा परकीय आक्रमणं व्हायची तेव्हा सुरक्षेचा खबरदारीचा उपाय म्हणून अशा पद्धतीची तळी तिथे असायची. बरं, या तळ्यामध्ये जे पाणी आहे ते अर्थात समुद्राचंच पाणी आहे, खारं पाणी आहे. त्याचा वापर हा म्हणजे पावसाचं पाणी कधी साठवून अशा पद्धतीने पण होतो आणि साधारण कामांसाठी केलं जातं. पिण्याचं हे पाणी नाही आहे. त्याशिवाय घरांमध्ये पण अनेकांच्या पूर्ण सोय असायची की जिथे धान्य वगैरेचा साठा असायचा. हे सगळं परकीय आक्रमण जेव्हा व्हायचं त्या काळातलं, पण अजूनही या पद्धतीने या गावातल्या सगळ्या घरांच्या समोर त्यांचं एक तळं असं आहे. बरं, आता हे जे तुम्ही लोकेशन बघितलं तिथे आमचं अंकिता आणि कुणाल बरोबरचं सेगमेंट शूट झालं. मग आम्ही जेवलो वगैरे जे काही मगाशी तुम्ही बघितलं ते आणि मग फायनली निघालो. निघताना मी ह्या लेन्स सगळ्या बघितल्या. त्याच्यामध्ये ना आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे ही जी लेन आता संपेल, तुम्ही पुढे बघालच, तर गावात येताच मध्यभागी एक प्रचंड मोठं तळ आहे. ह्यांनी जेव्हा गौरीचं म्हणजे ओवसा आणला किंवा गौरी जेव्हा आणतात ना त्यासुद्धा तिथूनच आणलेल्या बघितल्या. मी तिथे पूजा मांडलेली होती, हे जे समोर दिसतंय ते. आणि या तळ्याच्या आजूबाजूला ना सगळीकडे मंदिर आहे. तर इथे अंकिताने आणखीन एक गोष्ट अशी सांगितली की जी गाराणं म्हणण्याची पद्धत आहे ना कोकणामध्ये, ती इथली पण जी पद्धत आहे ना ती थोडी एक मुस्लिम शैलीची जी अजान असते ना त्यातले पण काही शब्द यामध्ये इन्क्लूड करून किंवा तशा पद्धतीची आहे संमिश्र. याचं कारण म्हणजे जे आक्रमक असतील त्यांना संशय येऊ नये की या पद्धतीची इकडे हिंदू वस्ती आहे. त्यावेळेचा हे मी सगळं जुनं सांगते की त्या इथे हिंदू वस्ती आहे अशा पद्धतीचा संशय येऊ नये म्हणून त्या पद्धतीचं गाराणं इथे म्हटलं जायचं. हे सगळे जे तपशील आहेत ते मी जेवढं ऐकलं आणि तिने योग्य सांगितलं असेल आणि मी जेवढं लक्षात राहिलं ते तुम्हाला सांगितलं. हीच माहिती योग्य असा माझा दावा नाही. त्यामध्ये जर कुठे कमी जास्त असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सुधारू शकता, नीट सांगू शकता. मग आम्ही निघालो आणि आणखीन एका खास ठिकाणी गेलो होतो जो आमचा खरं तर प्लॅन नव्हता. पण तर अंकिताच्या इकडचं शूट झालं आणि आम्ही निघालो. खरं तर घरी म्हणजे आता इथून परत मुंबईलाच जायचा असाच प्लॅन होता. पण झालं असं की मी म्हटलं तसं, मी आल्यापासून मला वाटतं एक ब्लॉगमध्ये अनेकदा तिचं नाव घेतलं. तर समृद्धी पण अलिबागलाच राहते तर त्याच्यामुळे म्हटलं तिच्या घरी पण गणपतीसाठी जाऊन यावं म्हणून थांबले. म्हणून आम्ही निघालोय. आता तिथे जाणार, दर्शन घेणार अँड देन बॅक टू डोंबिवली. जरा मध्ये हॉल्ट घेतला. आमचे एक जे रिपोर्टर सर आहेत ते भेटायला येतात म्हणून. हे कोकणी गोडवा म्हणून एक हॉटेल दुकान आहे, सॉरी. तिथनं म्हटलं थोडंसं आरूला काहीतरी छोटंसं गिफ्ट. बाय द वे, आता मी ज्या गोष्टीसाठी म्हणजे मला गोड काहीतरी घ्यायचं होतं कारण आहे तसं, पण ते मी अजून तुम्हाला सांगितलं नाही आहे. मी त्याचं कारण मला स्पेशल व्हिडिओ बनवायचा असल्यामुळे. पण येस, ते पण एक कारण होतं. सो त्याच्यासाठी म्हटलं घेऊन जाऊया. घेतलंय, बघू आवडतंय का आता त्यांना. ते सर येत आहेत, सर आल्यावरती मग त्यांना पण जरा भेटून मग त्याच्यानंतर जाऊ. मला वाटतं इथूनच आत आहे जायला. स्टे ट्यून्ड. फक्त बोललो ते शेवटी कंटाळले तुमच्या दोघांच्या भांडणाने. तू पण त्याला मुद्दा पण त्यांनी केलं नाही, पण तो
कांच खोला तो एक ही था बाकी हाँ विश्वकर्मा जी हाथ मिलाओ जरा. हो चालवते गाडी बाई. आज काय विरारला घेऊनच जातात वाटतं. नाही तर एवढं वादावादी झालं असतं. हो का. तू एक जिद्दी, तू एक जिद्दी. आणि तुम्ही समजदार. समजदार सिनियर रिपोर्टर आले. आलं हे काय समोर. हे काय हे बघा. नाही नाही ग काहीच नको आम्हाला. पाणी दे पाणी. हा चालेल चालेल. हा घ्या. मग तर फायनली कुठे आले भेटायला. अलिबाग मध्ये आले मी. सगळ्यांना भेटले. सगळ्यांना भेटून छान वाटलं. पण खास माझी समृद्धी समृद्धीला भेटायला मी खास आलेलो आहोत. आणि हल्ली कसं ती कमी येते ना ब्लॉग मधून आपल्या भेटीला. त्याच्यामुळे तुला जरा भेटूया जाऊन. कमी येते पण फ्रिक्वेंटली येते. म्हणजे मिनी ब्लॉग मुळे मी ऍटलीस्ट कन्सिस्टन्सी थोडी मेंटेन करू शकते. लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ तेवढं सगळंच करणं जमत नाही. आणि लॉंग फॉर्मॅट मध्ये आता जरा वेगळ्या पद्धतीने येते. आता मंगळागौर वगैरे मला तो हा लुक तर इतका आवडला. लग्नाच्या साडीचा जो आता तिला खूपच सुंदर झाला होता. हिरवा मला पण चांगला झालेला पण तो जास्त कारण ती साडी पण तुझी राईट स्पेशल आहे ना. थँक्यू. तेच मी तुझं स्टेटस पाहिलं नलिनी काकूंकडे आली होती. मी म्हटलं हिला मेसेज करून पाहते. आली तर आली. बोलवायला काय हरकत आहे. म्हटलं ये बाप्पा बघायला. आणि तू आलीस. थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं. आमचं मी आणि साई कसं आधी आलो होतो ना तर साईला पण मी म्हटलं समृद्धीने एवढं तुला दादा म्हटलं होतं तेव्हा चल बरं झालं हे त्याला केव्हापासून आमचे प्रदीप सर चिडवतात जा आता बहिणीला जा भेटायला. सर पण आले. बरं वाटलं. सर गेल्या वेळेला नव्हते आले पण आता आले. बरं वाटलं. चालेल. एक तुझ्यासाठी. हो हे नाही तुझ्यासाठी हे शृंखलाला दे. शृंखला तिची नेहमी ना कमेंट असते. आणि आम्ही असं व्हिडिओ कॉलवर बोललो होतो लास्ट टाइम तू आलेली तेव्हा. पण आमची अशी भेट नाही झालेली. कधी होईल तेव्हा होईल. पण तिला हे दे. आणि हे सरांसाठी आणि टीमसाठी. सरांना पण देऊया. ठीक आहे. अरुला आता तो झोपलाय पण सांग त्याला आता का त्याला लक्षात पण नसेल. मी तर खूप लहान होतं काय 1 वर्षाचं. मी त्याला म्हटलं माऊ येते तर म्हणे तो वरती होता ना तेव्हा मी कपडे चेंज केले. त्याला खाली आणला तर खाली अरे ते कुठं आहे मावशी. कोण मावशी. म्हटलं सिद्धी मावशी ती आली होती तुला आठवते. कोण मावशी. पण त्याला झोपवलं नाही तर रात्री चिडचिड करेल. तो खूप ते 1 वर्षाचा पण नव्हता. खूप बडबड्या झाला. माहिती आहे बघतो ना आम्ही ब्लॉग मध्ये जेव्हा असतो तेव्हा मस्त बोलतो. आणि मेन ते चालेल चल येतो आता. भेटू परत. नक्की आता तू ये. आणि डोंबिवलीला तू ताईकडे आलेलीस माझ्याकडे आली नाहीस. मी तुला मेसेज करणार तेव्हा टाइम काढून नक्की चला. आणि मग फायनली आम्ही निघालो अलिबागवरून मुंबईला यायला. मध्ये मस्त झोप लागली होती पण पनवेल आल्यावर परत गोंधळ झाला वेगळा. कारण पनवेलवरनं एकच ट्रेन जी आम्हाला पटकन सुचलं आमच्या सरांना की पनवेल विरार अशी काहीतरी ट्रेन होती एक्सप्रेससारखी अशी छोटी. आणि ती कोपरला पण थांबणार होती. मला पण जवळ पडलं असतं आणि सरांना पण डायरेक्ट. नाही तर मला दादरवरून जावं लागत. तर तो पनवेलला खूप हे झाला धावपळीचा. आणि पण येस अशी झाली माझी ओव्हरऑल अलिबागची ट्रिप. छान क्रिएटर्सना भेटले. त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांनी खूप सुंदर पाहुणचार केला. आणि गणपती माझा खूप अत्यंत गणेशोत्सव चांगला आनंदामध्ये आणि कामाने भरलेला असा गेला. तोच खरं तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे. बरं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा. बाकीचे व्हिडिओ बघितले नसेल तर तेही जाऊन बघा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओज बघा. जर जमले तर शेअर करा. चला पुढचा ब्लॉग लवकरच येईल. तोपर्यंत बाय बाय.